एक स्वप्न, एक प्रश्न, एक विचार आणि त्या एका विचारातून घडतं उद्याचं नवं जग. डोळ्यांमध्ये स्वप्न नवे, हृदयामध्ये जिद्द नवी, ज्ञानाच्या या प्रकाशातून घडते कहाणी नवी. हे हे ओ पंख पसरू दे, आभाळाला भिडू दे, कल्पनेच्या या विश्वाला नवी दिशा मिळू दे. एज्युटेक इंटरनॅशनल, नव्या युगाची नवी ओळख. एज्युटेक इंटरनॅशनल, स्वप्नांना देऊया उंच भरारी आज. प्रश्नातून शोध नवा, शोधातून विचार नवा, विचारातून निर्माण होई उद्याचा संसार नवा. हातामध्ये रोबोटिक्स, नजरेमध्ये AI, एस्टीम सोबत पुढे जाऊ, फ्युचरला स्पर्श करायचा आहे आता. कल्पना करू, निर्माण करू, नवीन जग घडवूया. आज शिकू, उद्या जिंकू, स्वप्नांना सत्य करूया. एक स्वप्न, एक प्रश्न, एक विचार आणि त्या एका विचारातून घडतं उद्याचं नवं जग. डोळ्यांमध्ये स्वप्न नवे, हृदयामध्ये जिद्द नवी, ज्ञानाच्या या प्रकाशातून घडते कहाणी नवी. पंख पसरू दे, आभाळाला भिडू दे, कल्पनेच्या या विश्वाला नवी दिशा मिळू दे. एज्युटेक इंटरनॅशनल, नव्या युगाची नवी ओळख. एज्युटेक इंटरनॅशनल, स्वप्नांना देऊया उंच भरारी आज. माझी मुलगी आठवी आहे मधुरा म्हणावर. तर या गोष्टीचं सरांनी सोप्या भाषेमध्ये नवीन जगाशी ओळख करून दिली. हे सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं वाटते की अगदी सोप्या भाषेत जसं आम्हाला पालकांना समजेल, कारण की आम्ही 90च्या दशकातले आहोत. जे मध्ये शिकलेले आहेत त्यांना हे आजच्या गोष्टी खरंच काही माहिती नाही आहे. मला आता या गोष्टीचं वाटतं की मॅडमला माझी पूर्ण थोडी माहिती मुंबईमधून इथे शिकू पण मुंबई पुण्याला सुद्धा ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे मला.
यशस्वीरित्या मुलांना पुढच्या आयुष्यामध्ये हे उपयोगी येणार आहे. स्वयंपाकामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हेल्प करायला मी असं काही इन्स्ट्रुमेंट बनवू शकते का? म्हणजे थोडक्यात कांदा चिरायला किंवा भाजी कापायला जे आपण मॅन्युअली यूज करतो ते ती म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये काय करू शकते का? असं आपण मी माझ्या सरांना विचारून तुला सांगते तसं तू शिक. आणि आजच्या ह्याला या कार्यशाळेला येण्यासाठी तिने माझं दोघींनी सुद्धा लॉग इन केलं आणि दोघींचं सुद्धा इतकं म्हणजे हट्ट होतं की तू गेली पाहिजे, तू बघितलं पाहिजे की ते आम्ही तिथं काय करतो ते जे मला कळत नाही ते त्यांनी मला कधी सांगितलं होतं. तू हे बॉक्स उघड, हा बॉक्स असा लावायचा, हे इन्स्ट्रुमेंट इथं जॉईन करायचं. तिने मला एवढं कधी सांगितलं की थाला पण इतकी मजा आली ना की आम्ही पण ते करू शकतो असं वाटायला असं वाटलं की 10-15 मिनिटं वाढवून दिली असती तर आम्ही ते बरोबर करू शकलो असतं. थोड्या मिनिटांनी आम्ही चुकत होतो पण हे सगळं आपण करू शकतो. आज पहिल्यांदा अनुभव आला, इतकं छान वाटलं. अशा काही गोष्टी किंवा या बटन या गोष्टीमध्ये मी डेली काम करते कारण मी त्यातच काम करते त्यामुळे थोडंफार माहिती होतं मला. आता जेवढ्या माझ्या संघ पॅरेंट्स ज्या ओळखतात त्या सगळ्या मला हेच सांगतात तुम्हाला येणार कारण तुम्ही त्यात दररोज आहात, प्लस मायनस तुम्हाला माहिती कारण तुम्ही त्यात दररोज आहात आहे. पण तिथे मी अजून केलं नाही ना, थोडं करणं वेगळी गोष्ट आहे आणि असं प्रॅक्टिकली करणं आणि तिथं जाऊन ते करणं ते खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे आजच्या वर्कशॉपचा जो अनुभव आहे तो खूप छान आहे आणि मला वाटतं जे पॅरेंट्स आले नाही त्यांनी खूप म्हणजे असं तुम्ही शिकवली आहे आम्हाला खूप मस्त वाटतं. आणि आपल्या शाळेमध्ये हा काही जो प्रयत्न चालू केला आहे ह्यासाठी तर इतका आनंद होतो की मुलं शिकतायत. जे पुण्यामध्ये याच्यामध्ये जर मुलगी जर पुण्याला मामाकडे गेली तर ती काही गोष्टी तिथं बोलते, काही गोष्टी करून दाखवते. तिथल्या टीचर लोकांना मला विचारतात त्या शाळेमध्ये जाते मग तुमच्या गावामध्ये हे सगळं शिकवतात जे पुण्यामध्ये शिकवत नाही आहे. त्यामुळे इतकं मला वाटतं ना की आज काहीतरी करते. त्यामुळे आजचा अनुभव खूप छान होता. सरांनी सांगितलेलं थोडंफार का होईना जे कळतं तेवढं कळलं. तिथं येऊन जे मॅडमने हेल्प केली ती पण कळली पण माझ्या वाटती करताना असं वाटतं की अजून 5 मिनिटं असतं अजून थोडंसं होईल. खूप छान वाटतं. सर तुमचं खरंच खूप आभार आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना हे नॉलेज आज देताय की आज ज्या मुली घरातनं बाहेर निघू शकत नाही त्या शेतात काम करतात त्यांना बाहेर निघू शकत नाही पण आज त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया करून आली. आज खुरपायला गेलो ना असं काहीतरी यंत्र बनलं तर आमची थोडंफार मेहनत म्हणजे मेहनत कमी होईल की आम्ही म्हणजे ते त्यांचे श्रम असतात त्याच्या दमतात त्यांचं काम कमी होईल. त्या कुठंतरी घरी येऊन मुलांचा अभ्यास करू शकतात की आज हे नॉलेज जर त्यांना मिळालं तर आज जेवढ्या इथं पॅरेंट्स आहेत त्यांना ते